सोमवारी मातोश्रीवर येतो, भेटून वैयक्तिक भूमिका मांडतो. ओमराजे निंबाळकरांचा उद्धव ठाकरेंना निरोप. मध्यरात्री ठाकरेंच्या शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत ओमराजेंचं मातोश्रीवर येण्याचं आश्वासन. सूत्रांची माहिती. शिवसेना सोडली असं एकदाही ओमराजे बोलले नाही. ओमराजेंशी संवाद करायला आम्ही तयार. संजय राऊतांचं भाष्य. तर काही बंडखोर खासदार संपर्कात, आम्ही अद्यापही शिवसेनेतच असल्याचं म्हणाले राऊतांचा दावा. आधी जा म्हणायचं, मग मवाळ व्हायचं. मात्र आता हे शक्य नाही. ठाकरेंसोबत राहायला कुणी तयार नाही. सर्व शिवसैनिक शिंदेंसोबत गेलेत. मंत्री गिरीश महाजनांची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका. मी ठाकरे कुटुंबाबद्दल एक अवाक्षरही बोललो नाही. मला रील स्टार म्हणून हिणवलं. 3 दिवसामध्ये नुसत्या चर्चेनं वाईट झालो का? सोशल मीडियावरील टीकेनंतर ओमराजे निंबाळकरांचा संताप. ठाकरेंच्या सेनेतून फुटलेले 3 खासदार मतदारसंघात जाणार. संजय जाधव, आष्टीकर आणि संजय देशमुख आपापल्या मतदारसंघात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. सूत्रांची माहिती. ठाकरेंच्या ईशान्य मुंबईतील दौऱ्यापूर्वी बंडखोर खासदार संजय दिना पाटील यांची कन्या राजूल पाटील मातोश्रीवर. मी ठाकरेंसोबतच निष्ठेनं काम करेन. नगरसेविका राजूल पाटलांची भूमिका. मतदारसंघातील कामं होत नसल्यानं केवळ विकास निधीसाठी हे पाऊल उचललं. शिवसेनेतून शिवसेनेतच गेलो. विचारधारा सोडली नाही. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा विचार करून निर्णय. खासदार नागेश आष्टीकरांची प्रतिक्रिया. अमित शहांना पंतप्रधान होण्याची घाई झाली आहे. शहा वेगवेगळे गट निर्माण करतायत. मोदी असताना शहांना एवढी घाई का? खासदार फुटीवरून संजय राऊतांचा निशाणा. जनतेच्या न्यायालयामध्ये शिवसेना शिंदेंचीच. 2 निवडणुकांमध्ये शिक्कामोर्तब झालाय. संजय राऊतांनी रडगाणं बंद करावं. भाजपच्या नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. फादर्स डेच्या निमित्तानं खासदार ओमराजे निंबाळकरांची पोस्ट. भोवताली दाटला अंधार, दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री, असा उल्लेख. वडील पवनराजेंच्या हत्याकांडाच्या निकालानंतर ओमराजे भाऊक. उद्यापासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन. संध्याकाळी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार. चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार. पुण्यासह साताऱ्यातील काही भागात रिमझिम पावसाच्या सरी. पावसामुळे पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा. साताऱ्याच्या पाटणमध्ये सकाळपासून दाट ढग.